राबणारा राबत गेला कमरेला माती लागेपर्यंत आणि दाबला गेला ह्या मातीत उभा आडवा डोळ्या देखत. त्याची कोणालाच खंत नाही. पेरल ते उगवल का आणि पिकल ते विकल का हे सांगता येत नाही. आमच्या मालाची आम्हाला चोरी, पावलावर देव आणि रोजचीच वारी. नमस्कार भावांनो, मी त्रिशूल आणि स्वागत आहे आपलं त्रिशूल या यूट्यूब चॅनलवर. मी एक शेतकरी म्हणून खूप उत्साहानं आम्ही पोरं मिळून बारामतीला गेलो होतो कृषी प्रदर्शन पाहायला. शेतकऱ्यांना शाश्वत शेती आणि प्रगत शेतीबद्दल काहीतरी शिकायला मिळेल असं मला वाटलं होतं, पण निराशा झाली. तिथं शेतीच्या माहितीपेक्षा फक्त कंपन्यांचं मार्केटिंग जास्त दिसलं. सगळा जोर फक्त रासायनिक शेतीवर होता. पण आज जर शेतकऱ्यांची अवस्था पाहिली ना, तर आजच्या परिस्थितीनुसार आपली खरी गरज ही सेंद्रिय शेतीकडे वळून कमी खर्चात उत्पन्न कसं वाढवायचं हे शिकण्यात आहे. तिथं फोटो काढण्यापलीकडे काहीच नाही. मी मुद्दाम फोटो फेसबुकवर टाकले नाही. म्हटलं आपण फोटो काढून टाकावा आणि उगाच ते फोटो पाहून अजून लोक येतील, शेतकऱ्यांची बेजारी होईल, पैसे जातील म्हणून फोटो पोस्ट केले नाही. नुसता आपल्या शेतकऱ्याच्या जीवावर सगळा धंदा मांडून ठेवला आहे. काय नाही ते मशीना फिशिना AI फिआय ते उगाच सगळं ढमाचार. सामान्य शेतकऱ्यांना परवडणारा काहीच नाही. अरे जिथं आपल्या इथं विक्री व्यवस्थापनच नाही, तिथं अशा प्रदर्शनाचं काम काय? नैसर्गिक पीक पद्धती असेल, तिची माहिती असेल, कमी खर्चात कसं उत्पन्न वाढवायचं, त्याचं मार्गदर्शन कॅम्प, प्रोसेसिंग, मार्केटिंग, बाजारपेठ, फायद्याचे पिकं शेतकऱ्यांना, एक्सपोर्ट कंपन्या, गव्हर्नमेंटच्या स्कीम, शेतीपूरक उद्योग, अवेअरनेस, हे सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या. पण तसं काहीच नव्हतं. म्हणजे शेतकरी मेहनतीच्या पैशानं तिकीट काढून तुमच्या जाहिराती पाहणार का? 60 रुपयातले 6 रुपये बी वसूल होत नाही. कामधंदे सोडून जा, गाड्या करून जा, पैसे घाला, तिथं जाऊन काय कहा गए कहा नाही, क्या लाए कुछ नाही. शेतकऱ्यांना लुबाडण्याचा प्रामाणिक धंदा आहे. प्रदर्शन नाहीच ते एक फक्त बिझनेस मॉडेल आहे. प्रत्येक दिवशी नाही म्हटलं तरी 25,000 लोक तिथे येतात. आता 60 रुपये तिकिटाप्रमाणे 25,000चे 12 ते 15 लाख रुपये नुसते एका दिवसाचे. आणि ते प्रदर्शन चालते 8 दिवस. म्हणजे जवळपास 1-1.5 कोटी रुपये एवढे पैसे आहे. आता हे आतमधल्या स्टॉलचं भाडं वेगळंच. मग हे बिझनेस नाही तर काय? सगळं धंद्याच्या हिशोबानं सेट केलेलं. अन्नदात्याला लुबाडण्याचा अजून एक धंदा. फक्त आणि फक्त नामांकित कंपन्याचे ॲडव्हर्टायझिंगचे ते एक्सपो आणि त्यामध्ये ते सगळे हायब्रिड बियाणे आणि मोठमोठ्या रासायनिक खतं औषधं विकणाऱ्या कंपनीचे स्टॉल. AI मशीन बसवा म्हणते. अरे पाखरं बोंबले, आभाळ आलं, थंडी पडली, धुकं पडलं, अमावश आहे, पौर्णिमा आहे, डायरेक्ट रिझल्ट सांगणारा आपला शेतकरी आहे. असा अभ्यास आपल्या देशात आहे. ते पुढे यायला पाहिजे ना. त्या प्रदर्शनामध्ये एक प्लॅन्ट असा पाहिला, असा तयार केला होता की ते एसीच्या आधारावर भाजीपाला कसा पिकवला जातो हे दाखवलं होतं. शोध लागला पाहिजे, बरोबर आहे, टेक्नॉलॉजी वाढली पाहिजे. पण आधीच तर हायब्रिडचा जमाना आहे. त्याच्यामध्ये अशा AC रूममध्ये तयार केलेल्या भाज्या खाल्ल्या तर त्या आपल्या जीवाला हानिकारक आहे की नाही? शेतकऱ्याला बी अटॅक यायलेत हो. माझ्या बोलण्याच्या पाठीमागं एकच विषय आहे, एकच सांगतो, थोडंच खा पण ओरिजिनल, आपले गावठी खा. उकंड्यावर एखादा येल निघते, त्या येलाच्या शेंगा खा आणि फवारलेल्या खा, फरक दिसते. आपल्याकडे एक म्हण आहे, ते म्हणते तर शिकलेलं तेवढं हुकलेलं. शेताच्या कामात ते म्हण वापरते. तसंच एकदम इन केलेले सुटाबुटातले सगळेच पिकवाचं कसं हे शेतकऱ्याला शिकवायला. ज्यानं कधी शेती पाहिली नाही ते पण शिकवते शेती कशी करायची. अरे पण विकायचं कुठं? याच्यासाठी कोणीच उद्योजक किंवा कोणीच काही सांगत नाही. का कोणी याच्यासाठी प्रयत्न करत नाही? मोठे व्हायले, गरीब बरबाद व्हायले. ते एक आजोबाचा एक व्हिडिओ व्हायरल होता, ते तुम्ही पाहिला असेल. आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातलं बोलले ते आजोबा. माझा दिवस वाया गेला म्हणे इथं येऊन. खरंच आहे, केमिकलमुळं होणारे नुकसान त्यांनी सांगितलं. शेतकऱ्याच्या जीवावर देशाची GDP वाढते. अनेक शेतीशी निगडीत असलेले मोठमोठे उद्योग भरभराटीत आहेत. रासायनिक खतं, फवारणी औषधं, ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, मोटर, स्टार्टर, केबल, बियाणं, ट्रॅक्टर, JCB, टेम्पो, आडतवाले, होलसेल, किरकोळ व्यापारी असेल, अशा अनेक शेतकऱ्याच्या जीवावर उद्योग करतात. ते सगळे सुखात आहे. शेतकऱ्यापेक्षा शेतमजूर सुखी आहे आणि शेतकरी अजून गरीबच आहे. आणि ते प्रदर्शनवाले म्हणते AI वापरा. आता तुम्हीच सांगा. आपलं सरकार ते बी काय कमी नाही. सरकार फक्त ढोपराला गूळ लावून सोडून देते. मोदी खताच्या बॅगावर, युरियाच्या पोत्यावर बी किंमत वाढून स्वतःचा फोटो लावते. 2024चा विमा अजून भेटला नाही. यावर्षी एवढा पूर येऊन गेला, अजून पूरपेढी नाही. किती बी शिवा घाला, या बेश्रमाला काही लाज पण वाटत नाही. असो, हा होता माझा अनुभव. तुम्ही गेले होते का? कोण गेलं होतं? तुमचा अनुभव काय होता? नक्की सांगा. पटत असेल तर आपल्या शेतकरी भावांपर्यंत पोचवा. भेटू. जय शिवराय, जय जवान, जय किसान.